तर आज आहे माझ्या सुट्टीचा 3रा दिवस. यात्रा तर काल झाली. मग आजचा दिवस असतो तो यात्रा फिरण्याचा. तर चला, येताय ना माझ्यासोबत यात्रा फिरायला? टिडिडिडिडिंग टिंग. सगळ्यात पहिलं ठिकाण होतं ते सेवागिरी महाराज कृषी प्रदर्शन. आतमध्ये गेलो खरा आणि हे काय आहे ते बघण्याचा प्रयत्न केला, पण सगळं काही माझ्या डोक्यावरून गेलो आणि मी गपचूप पुढे निघालो. फुकट जे मिळेल ते खायला सुरुवात केली. हे आयकिया फ्रॉम पुसेगाव बघितलं? कोण बघत नाहीये ना हे बघून गपचूप हात टाकला आणि 4 पॉपकॉर्न उचलले आणि खायला सुरुवात केली. मागे वळून बघतो तर मम्मीचे मुठभर पॉपकॉर्न खाऊन झाले होते. आता म्हटलं अजून 4 खाऊया. मला खाताना बघून मम्मीने अजून मुठभर उचलले. पुढे येऊन बघितलं तर जगातला सगळ्यात मोठा स्कॅम चालू होता. आता पुढे आलो तर व्हेज मंचुरियन सुद्धा खाऊन बघितले. त्याला काय होतंय? पण असं नाही आम्ही काहीच घेतलं नाही. ही चिक्की आणि हे लोणचं घेतलं होतं आम्ही. देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट. तिथून पुढे आलो आणि बघितली माझ्या काकांची जगातील सर्वात बुटकी म्हैस. आणि या म्हशीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मिळवलंय बरं का. प्रदर्शन फिरून तर झालं, पण आता काहीतरी खाण्याचा विचार करूया म्हणून आम्ही आलो या खाऊ गल्लीमध्ये आणि गपचूप व्हेज मोमोज आणि मस्त आप्पे खाल्ले. आहा, अख्खी प्लेटच दणकवली आम्ही. थोडीशी भूक राहिली होती म्हणून म्हटलं चला आता स्प्रिंग पोटॅटो पण खाऊया. त्या स्प्रिंग पोटॅटोने तर माझी स्प्रिंगच काढली. असलं तिखट झणझणीत होतं की नाही. तिथून पुढे काहीतरी घ्यावं असा विचार केला, पण आपल्याला घेण्यासारखं काहीच नव्हतं. पुढे जाऊन बघितलं तर हे काय, काही दिवसांनी आपल्याला पण याची गरज लागणार आहे असं वाटायला लागलं. आणि हे काय, आमच्या चिवड्याने आम्हाला सरप्राईज दिलं. मग म्हटलं सोबत जाऊया आणि मिसळ खाऊया. मिसळ जिरवण्यासाठी थम्सअप घेतलं आणि फायनली संध्याकाळ झाली आणि 3रा दिवस सुद्धा संपला. चला आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.